नमस्कार, मी स्वप्नील. झूम ऑन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी 8 डिसेंबर 2020 रोजी भारत बंदचं आवाहन केलंय. या आवाहनानिमित्त कृषी कायदा हा खरोखरच शेतकऱ्यांचा फायद्याचा की तोट्याचा? भाजप सरकारनं केलेला हा कायदा शेतकऱ्यांना अंबानी, अदानी अशा मोठ्या कंपन्यांचा गुलाम बनवेल की त्यांना एक आर्थिक स्वातंत्र्याचा नवा मार्ग उघडून देईल? हे प्रश्न भारताच्या समाजमनामध्ये उपस्थित होत आहेत. महाराष्ट्र सरकारनं देखील या कायद्याला आपला पाठिंबा दर्शवला आहे. या कायद्याला आम आदमी पार्टी, संभाजी ब्रिगेड, अकाली दल अशा मोठ्या राजकीय पक्षांनी तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या मोठ्या राजकीय पक्षांनी यासोबतच भारतामधील सर्वसामान्य जनतेने, शेतकऱ्यांनी, मालवाहतूकदारांनी अशा समाजातील अनेक वर्गांनी या शेतकरी बंदला आपला पाठिंबा दर्शवला आहे. महाराष्ट्राचं समाजमन या भारत बंद आंदोलनाच्या निमित्ताने काय म्हणतंय, हा आखो देखा हाल आमच्या आंबेगाव आणि अमरावतीच्या पत्रकारांनी वृत्तांत सादर केला आहे. पाहुयात आखो देखी महाराष्ट्रातील शेतकरी बंद आंदोलनाच्या निमित्ताने. पाहूया आखोदेखी भारत बंद आंदोलनाच्या निमित्तानं. ही आखोदेखी आम्ही मांडणार आहोत तेथील विशिष्ट नेत्यांच्या, सामान्य जनतेच्या, शेतकऱ्यांच्या स्वतःच्या शब्दांमध्ये. देशातील शेतकऱ्यांना अन्यायकारक असणाऱ्या केंद्रीय कृषी विधेयकाला आंबेगाव येथील सभापती देवदत्त निकम यांनी आपला जाहीर निषेध व्यक्त केला आहे. पाहुयात सभापती देवदत्त निकम काय म्हणतायत. केंद्र सरकारनं मंजुरी दिलेलं केंद्रीय कृषी विधेयक हे देशातील तमाम शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक असून या विधेयकामुळे शेतकऱ्यांना भविष्यात मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागण्याची दाट शक्यता आहे. सदर कृषी विधेयकामध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाला कमीत कमी आधारभूत किंमत निश्चित न करता खासगी व्यापारी आणि उद्योगांना शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट शेतमाल खरेदीची मुभा देण्यात आली आहे. तसेच खासगी व्यापारी आणि उद्योगांना कितीही मोठ्या प्रमाणात शेतमाल साठवणूक करता येणार असून त्यावर कुठलंही शासकीय बंधन राहणार नाही. त्यामुळे खासगी व्यापारी आणि उद्योगांकडून शेतकऱ्यांचा शेतीमाल कवडी मोल भावाने विकत घेऊन या शेतमालाची साठेमारी करून हव्या त्या किमतीला शेतमाल विकून त्याद्वारे नफेखोरी होणार आहे. मात्र यामुळं शेतकऱ्यांना भविष्यात मोठं आर्थिक नुकसान सोसावं लागणार आहे. त्यामुळे केंद्रीय कृषी विधेयक जाहीर करताना शेतकरी हित लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या शेतमालाला किमान आधारभूत किंमत निश्चित करून त्यापुढील किमतीला शेतमाल विकत घेण्याची मुभा देणं आवश्यक होतं. मात्र या विधेयकामध्ये शेतकरी हिताचा विचार न करण्यात आल्यामुळं हे विधेयक देशातील तमाम शेतकऱ्यांवर अन्यायकारक असून दीर्घकालीन नुकसान करणार आहे, असे मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम म्हणाले आहेत. आपल्यासोबत एक व्यावसायिक आहेत आणि त्यांची नेमकी या भारत बंदला कसा पाठिंबा आहे किंवा नाही हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. भारत बंदला आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि ग्रामीण भागातील व्यावसायिकांचा व्यावसायिकी ग्रामीण भागातील शेतकऱ्याला जोडलेले आहेत आणि मोदी सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे, चुकीच्या कायद्यांमुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे आणि शेतकरी जर उद्ध्वस्त झाला तर त्याच पद्धतीने शेतकरी उद्ध्वस्त झाल्याच्या नंतर जे व्यावसायिक आहेत ते सुद्धा उद्ध्वस्त होणार आहेत. त्यामुळे याला आपला पूर्णपणे पाठिंबा आहे. मोदी सरकारने जो कायदा आणला आहे त्या कायद्याविषयी तुमचं काय मत आहे? काय झाले आता साहेब, काही ते तुम्ही 2-3 महिने पाठीमागे जा, का जीवनावश्यक वस्तूतून कांदा बाहेर काढला आणि 3च दिवसात तुम्ही बाजार वाढली, त्याला निर्यातबंदी केली आणि मग असं झालं आम्ही उद्या कोणत्या तोंडा बघायचं सांगा बरं. उद्या मार्केटचं जर आम्हाला जर हेच नसेल, गॅरंटी आमचे पैसे कुठून भेटणार आणि त्याच्यासाठी पर्याय नाही ना काही. आम्ही विकू शकत, आम्ही आमच्या पलीकडे पुण्याला मुंबईला विकायला नेली, आम्हाला रस्त्यावर बसून देते नाही, उचकून लायतात आणि त्यावेळी आमची कोणी तक्रार नाही घेत नाही. आम्ही काय करायचं? हा कायदा पूर्णपणे अन्यायकारक. मार्केट कमिट्या ह्या जगल्याच पाहिजे, त्याच्याशिवाय शेतकरी जगू शकत नाही. एवढंच आमचं म्हणणं आहे. अशा प्रकारे शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की हा जो कायदा आहे तो शेतकऱ्यांच्या मुळावरच उठलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना याचा नक्कीच तोटा होणार आहे. डॉक्टर अतुल साबळे, झूम ऑन न्यूज, आंबेगाव. डॉक्टर अतुल साबळे, झूम ऑन न्यूज, आंबेगाव. महाराष्ट्र राज्यातील आंबेगाव येथील आमच्या पत्रकारांनी दिलेल्या माहितीनंतर आता पाहूयात अमरावती जिल्ह्याचं प्रातिनिधिक उदाहरण. याचं वार्तांकन केलंय आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध उगले यांनी.
केंद्र सरकारनं केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात आज भारत बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. यामध्ये अमरावती जिल्ह्यात भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळं या कायद्याविरोधात अमरावतीमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अमरावती जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांनी वरुड तिवसा घाट रस्ता रोखून चक्का जाम करीत शेतकऱ्यांना समर्थन दिलं आहे. शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खासगी कंपन्यांना भाडेतत्वावर देण्याचा या कृषी विधेयकामध्ये उल्लेख आहे. याला त्यांनी विरोध दर्शवलाय. सोबतच MSP कायदा लागू करण्याची मागणी देखील आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी केली आहे. सोबतच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी जिल्हाभर आंदोलन करतायत. सार्वजनिक वाहतुकीचा रस्ता रोखल्यामुळं आमदार भुयार यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय. यावेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. अनिरुद्ध उगले, झूम ऑन न्यूज, अमरावती. सरकारने कोरोनाच्या काळामध्ये गडबडीमध्ये 3 कायदे पास केलेत आणि हे तिन्ही कायदे शेतकऱ्याच्या हितासाठी फारच घातक ठरणार आहे. या कायद्यामध्ये शेतकऱ्यांकडनं ज्या जमिनी आहे त्या जमिनीवर करार पद्धतीनं खाजगी कंपन्यांना, खाजगी व्यापाऱ्यांना आपला अधिकार देण्याचा जो कायदा त्यांनी तयार केलेला आहे हा शेतकऱ्याच्या मुळावर घाव घालणार आहे. या कायद्याला आमचा 100% विरोध आहे. कायदे करताना त्यात एक चौथा जर कायदा त्यांनी जर MSPचा जर केला, निश्चित हमीभावाचा जर केला, तर निश्चितपणानं आम्ही केंद्र सरकारचं सुद्धा आम्ही स्वागत करू. परंतु लोकशाही म्हणता म्हणता आता हुकुमशाहीच्या दिशेनं जे मोदी साहेबांनी आता जी वाटचाल आपली केलेली आहे या वाटचालीला 100% आमचा महाविकास आघाडीच्या वतीनं विरोध आहे. आज आम्ही चक्काजाम केला आणि सर्व कार्यकर्त्यांना, सगळ्या महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांना आज चंद्रधना घाट नगर पोलीस स्टेशननी अटक केलेली आहे. आणि जोपर्यंत हा कायदा रद्द करणार नाही, आता आमची समोरची कूच आहे दिल्लीवारी आमची राहणार आहे. जोपर्यंत मोदी साहेब एक चौथ्या 3 कायदे ज्यांनी तयार केले आणि चौथ्याचे रूपांतर आमची मागणीचं रूपांतर करणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. ठाकरे सरकारमधील विद्यमान मंत्री यशोमतीताई ठाकूर यांनी या शेतकरी विरोधी कायद्याला आपला निषेध नोंदवलाय. पाहुयात त्यांनी शेतकरी बंदच्या निमित्तानं काय आवाहन केलंय ते. केंद्र सरकारनं लागू केलेले कृषी कायदे हे शेतकरी विरोधी आहेत. हे कायदे व्यापारी वर्गाच्या हिताचे आहेत. त्यामुळं या बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमतीताई ठाकूर यांनी केलं आहे. 8 डिसेंबरला भारत बंदचं आवाहन करण्यात आलं असून या भारत बंदला यशोमतीताई ठाकूर यांनी आपला पाठिंबा दर्शवलाय असं त्यांनी अमरावती येथे पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे. माझं आव्हान एवढंच राहील की शेतकरी जर सुखी राहिला तर हा देश व्यवस्थित राहील. आणि शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त आहे. त्यांना त्यांच्या भावाला, त्यांच्या धानाला किंमत मिळाली पाहिजे, एवढंच आहे छोटीशी त्यांची मागणी. आणि तेवढं पण केंद्र सरकार करत नाही आहे. केंद्र सरकारचे जे कायदे आहेत आत्ता केलेले ते अतिशय व्यापाऱ्यांच्या अनुकूल आहेत आणि कामगारांच्या आणि शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांना आणि कामगारांना न्याय मिळायला पाहिजे. आमचं आव्हान आहे की ह्या बंदला आपण सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे. एकंदरीत हे सगळे काय हो ना. तर त्यांना गोरगरिबांचं, शेतकऱ्यांचं काय घेणं देणंच नाही. त्यांना ते समजतच नाही. त्यांना फक्त व्यापारी लोक समजतात. मात्र काही शेतकरी संघटना या भारत बंदला विरोध देखील दर्शवतायत. दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी 8 डिसेंबरला होणाऱ्या भारत बंदमध्ये शेतकरी संघटना सहभागी होणार नाहीत. नवीन कायदे रद्द झाल्यास शेतकरी व्यापार स्वातंत्र्याचा मार्ग कायमस्वरूपी बंद होईल असं काहींचं म्हणणं आहे. शेतकऱ्यांनी भारत बंदमध्ये सहभागी होऊ नये असं आवाहन शेतकरी संघटनेनं अमरावती येथे पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. दिल्लीमध्ये सुरू असलेलं शेतकरी आंदोलन पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांच्या फायद्याचं असलं तरी देशातील शेतकऱ्यांच्या हिताचं नाही आहे. सरकारनं या आंदोलनाच्या दबावामुळे नवीन कृषी सुधारणा कायदे मागे घेतले तर पुढील 50 वर्ष तरी कोणताही राजकीय पक्ष शेती व्यापाऱ्याला स्वातंत्र्य देण्याचं धाडस करणार नाही. आंदोलक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बाजार समित्या आणि MSP सुरू राहणारच आहे असं मत शेतकरी नेते जगदीश नाना बोंडे यांनी अमरावती येथे मांडलं आहे.
बंद सहभागी नाही. मी इथं बसलोय म्हणजे बंदमध्ये सहभागी नाही. मला असं वाटतंय की आपण प्युअरली अर्थव्यवस्थेमध्ये या कायद्यांसंबंधी अँटिसिपेशन्स आता ही आम्ही गोष्ट 91 पासून मांडतो की आणि हे आम्ही काही फार राजकारणी नाही ज्याच्यामुळे हे टायमिंग साधायचं काय ते टायमिंग साधायचं काय हे मी मागच्या 8 दिवसापासून करतोय. आज अमरावतीला आलो. आमच्या क्लिप्स बीजेपी वाले फिरवत आहेत ते बरोबर आहे. ते त्यांच्या फायद्याचं आहे. हो त्यांनी आणि तुम्हाला सांगतोय त्यांनी नाईलाजाने केलेला आहे. आतापर्यंत 7 वर्षात त्यांनी हे कायदे आणले नाही, आणू शकत होते, पण कोविडमुळे आणि सुस्तावलेली अर्थव्यवस्था मृतप्राय होते आहे, बाजारामध्ये सप्लाय साईड खतम होते आहे. अशा वेळेस त्यांनी हे पॅकेज मध्ये त्यांनी सगळ्यात पहिले अध्यादेश आणले. सरकारांची इच्छा तुमच्यावरचं नियंत्रण सोडण्याची असेल असं मला मुळीच वाटत नाही. कोविड हे इष्ट आपत्ती म्हणून आली आणि या कोविडच्या भानगडीत हे कार्याच्यावरनं त्यांनी हे केलं. आता जर का या दबावाला किंवा शेतकरी जर का एमएसपी साठी हमी भावासाठी भांडले आणि त्यांनी जर का ते मान्य केलं तर कदाचित हा दुर्दैव योग आवश्यक वस्तूच्या यादीतून त्यांनी काढलेला आहे. आवश्यक वस्तूंच्या यादीमधून काढल्यामुळे त्याच्या वाहतुकीवर, त्याच्या विक्रीवर, विक्रीच्या ठिकाणावर, प्रक्रियेवर, हार्वेस्टिंगच्या वेळी जे एकाएकी शेतीमालाचे भाव पडत होते त्याच्यावर फार मोठा फरक पडणार आहे. तेव्हा आवश्यक वस्तू कायद्यामध्ये जी काही अमेंडमेंट सरकारने सुचवलेली आहे ती शेतकऱ्यांच्या हिताची असल्यामुळे, दुसरं द फार्मर्स प्रोड्यूस ट्रेड अँड कॉमर्स प्रमोशन अँड फॅसिलिटेशन ऍक्ट 2020 या नवीन कायद्याने कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मोनोपोली ही संपणार आहे. कोणी माणूस शेतकऱ्यांचा ग्राहक होऊ शकेल जो आतापर्यंत होत नव्हता. शेतकऱ्यांना हे अँटिसिपेटेड झालं नाही ना. असं कसं कायदा तर अँटिसिपेटेड नाहीये. थांबा, तूर होती 10,000 रुपयाले 10 ते 12,000 रुपयांना तुरीची खरेदी सरकारने केली, याच सरकारने, आणि ती तूर 3200 ते 3600 ला विकली. म्हणजे काय केलं, दुसऱ्या वर्षीचं तुरीचं मार्केट खतम करून टाकलं. मग पुन्हा आम्हाला हमी भावासाठी नोंदण्या कराव्या लागल्या. बाजार, शेती मालाचा बाजार खतम करणे हे एमएसपीचं काम आहे, हे कम्युनिस्टांचं काम आहे. आपण पुन्हा रशियन मॉडेलकडे जात असू तर शेतकरी आतापर्यंत होता त्याच्यापेक्षा वाईट अवस्थेत जाणारच आहे. हे अँटिसिपेटेड नाही. रशियाचं मॉडेल आपण अंगीकारलं, महानोबिस मॉडेल, हे तर अँटिसिपेटेड नाही. मग ते मॉडेल तिथं चाललं नाही, इथं काय कसं काय चालणार? ह्या गोष्टी सगळ्या आहेत. आणि शेतकरी संघटना आज नाही, शेतकरी संघटना WTO ला समर्थन देणारी, गॅट कराराला समर्थन देणारी एकमेव संघटना होती हिंदुस्थानात. आम्ही काही आज विचार मांडतो आणि आज तिथे आंदोलन चालू आहे आणि त्याच्यासाठी काही विरोध करतोय असं नाही.
किमतीमध्ये माल मिळेल आणि शेतकऱ्याला थोड्या जास्त किमती मिळतील अशी संभावना तयार झाली असल्याने शेतकरी संघटना या कायद्याचं समर्थन करते. तीसरा जो कायदा आहे, द फार्मर्स एम्पॉवरमेंट अँड प्रोटेक्शन एग्रीमेंट ऑन प्राइस एश्युरन्स अँड फार्म सर्व्हिसेस ऍक्ट, या कायद्याअंतर्गत शेतकरी कोणाशी व्यक्ती स्तरावर, संस्था स्तरावर, फर्म्स किंवा कॉर्पोरेट किंवा कंपनी स्तरावर कोणासोबतही करारामध्ये जाऊ शकेल आणि तो करार जर का 3 वर्षाच्या वर जरी असला तरी त्याला कुळ कायदा लागू होणार नाही. कमीत कमी 45 लक्ष कोटी रुपये शेती क्षेत्राला कमी केले. या कायद्यांचा वापर करून सरकारने शेतकऱ्यांना उणे सबसिडी दिली आणि उणे सबसिडीचा जो काही आकडा आहे तो जवळपास 72% आहे. मागच्या स्वातंत्र्य मिळाल्यापासून झालं. आता या केंद्र सरकारने काही धोरणात्मक बदल केलेला आहे. त्या बदलामध्ये शेती मालाच्या व्यापारासंबंधी 3 गोष्टी केल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट मध्ये एक अमेंडमेंट आणलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे 2 कायदे त्यांनी नवीन पारित केलेले आहेत. शेतकरी संघटना ही शेतीमालावरच्या सरकारी नियंत्रणाच्या कायम विरोधात राहिलेली आहे. आता जे कायदे या सरकारने केलेले आहेत त्यामध्ये एका कायद्यामध्ये अमेंडमेंट आहे आणि 2 नवीन कायदे पारित केलेले आहेत. ते सगळे कायदे शेतकऱ्यांना शेतीमालाच्या भावाचं नियंत्रण सरकार सोडते आहे. याच्याकडे एक पाऊल आहे. तेव्हा शेतकऱ्यांना मिळत असलेल्या स्वातंत्र्याचं स्पिरिट याला आम्ही समर्थन करतो आहे. अमरावतीमध्ये पोलीस आणि भाजप नेत्यांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळते आहे. कृषी कायद्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू दिल्लीसाठी निघाले आहेत. मात्र बच्चू कडू शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप भाजपनं यावेळी केला आहे. आज अमरावती जिल्ह्यातील बच्चू कडू यांच्या बेलोरा गावामध्ये भाजप जिल्हाध्यक्षा निवेदिताताई चौधरी यांनी आंदोलन करीत बच्चू कडू यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. बच्चू कडू यांच्या घरासमोर बेशरम्याचं झाड लावण्यासाठी भाजप नेत्या निवेदिता चौधरी पोहोचल्या होत्या. त्यामुळे बेलोरा गावात पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात केला होता. तर बच्चू कडू यांच्या कार्यालयासमोर भाजपनं बेशरमचं झाड लावून बच्चू कडू यांचा निषेध व्यक्त केला. तर यावेळी भाजप नेत्या निवेदिताताई चौधरी यांच्यासह शेकडो भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावेळी भाजप कार्यकर्ते पोलीस यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. स्वतःला शेतकरी नेते समजून शेतकरी हिताचा कायदा याला विरोध करणारे बच्चू कडू नौटंकी करून शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप यावेळी भाजपनं केला आहे. अनिरुद्ध उगले, झूम ऑन न्यूज, अमरावती. या सरकारचं करायचं काय? खाली मुंडा वर्धमान, या सरकारचं करायचं काय? खाली मुंडा वर्धमान. बच्चू कडू सिंचनाचा निषेध, सिंचनाचा अनुषेध दूर करा. तो पहिल्यांदा पूर्ण करा. आणि बच्चू भाऊ, तुमच्या तर सर्वात महत्त्वाचे खाते आहे आणि मी तर म्हणते महाराष्ट्राचाच नाही तर या अमरावती जिल्ह्याचे जेवढे प्रलंबित प्रश्न आहेत ते पहिल्यांदा सोडवा आणि मग पूर्ण भारतभर राजकारण करा. आम्हाला त्याची नाही पण तुमच्यातला बच्चू का जागृत होत नाही हे आम्हाला या प्रसंगी बोलावंसं वाटतं. आणि एवढंच नाही तर भाजपच्या शासनात असताना तुम्ही आमचे सहयोगी होते. देवेंद्र फडणवीस सरकारने तुम्हाला काय दिलं नाही, पण आज तुम्ही ज्या शासनात आहात, ज्यांचे तुम्ही सहकारी आहात, त्यांच्याकडून तिथला प्रश्न का सोडवला जात नाही. आज अनेक प्रश्न प्रलंबित असताना, आज कोरोनासारखी महामारी असताना, सर्व जिल्ह्यात सगळीकडे अंधार असताना
तुम्ही दिल्लीला रवाना होता, हा आज आम्हाला तुम्हाला सवाल करावासा वाटतो. आणि आज हा जो निषेध नोंदवलाय, भारतीय जनता पार्टी निषेध नोंदवते. कारण भारतभर जे आंदोलन आहे हे मोदी सरकारचे कायदे नाही आहे, तर हे राष्ट्रवादी सरकारचे शरद पवार साहेब आणि केंद्र सरकारचे मनमोहन सिंग असताना त्यांनी काँग्रेसने केलेले कायदे ते फक्त आम्ही लागू केले. तर तुमच्या पोटात जळफळाट का? कशाला ट्रॅक्टर आणि कोणत्या कोणत्या रॅल्या काढता? तुम्हीच केलेले कायदे मोदी साहेबांनी समोर पारित केले आणि लागू केले, आणि तुम्ही नौटंकी करायला निघालात. ह्या नौटंक्या बंद करा आणि जनतेला न्याय द्या. एवढंच या प्रसंगाच्या दृष्टीने माझी मागणी आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. वंदे मातरम. वंदे मातरम. जय जवान. जय किसान. जय जवान. जय किसान. पटली का करता का? गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा. करता का? बच्चू कडू तू दिल्लीचा करता का? भारत माता की जय. इकडे घ्या, इकडे घ्या. आपल्या टूलरला मागा. हो शुभम भाऊ, चला चला. राज्य सरकारच्या दडपशाहीचा. राज्य सरकारच्या दडपशाहीचा. हो ना, हा तर रस्ता आहे ना. आम्ही बच्चू कडू आम्ही तुम्हाला तिकडे अडवलं नाही दिल्ली दिल्लीपर्यंत. तुम्हाला त्यांनी अडवलं नाही तिथे. अरे बच्चू कडूला अडवलं नाही तर आम्हाला बच्चू कडूला अडवलं नाही तिथे. आम्हाला कसा होता? अरे त्यांना आम्हाला प्रदूषण बसा बसा. अरे ते काय? अरे सन्मान फिटनेस ते मागायची मिळवून घ्यायचा. सन्मान देतो मला चांगल्या प्रकारे. आम्हाला म्हणायचं आहे की इरिगेशनचा अनुशेष भरपूर आहे. इथे इरिगेशनचं ऑफिस आहे. आम्ही इरिगेशनच्या बाहेर बेशमचं झाड लावतो. आजच्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यामध्ये कडकडीत बंद पाळला गेला आहे. केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला काही ठिकाणी विरोध होतोय, काही ठिकाणी रास्ता रोको तर काही ठिकाणी सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा देखील काढली गेली आहे. केंद्र सरकारनं लागू केलेल्या 3 कृषी विधेयकांच्या विरोधात आज अमरावती शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी संपूर्ण बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाकप, जिजाऊ ब्रिगेड, बहुजन वंचित आघाडी यांनी या विधेयकाला विरोध करत जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये बंद पाळला होता. शिवसेनेच्या वतीनं रहाटगाव येथे राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम, तर अमरावती येथे युवक काँग्रेसनं केंद्र सरकारची अंत्ययात्रा काढली आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यात किसान सभा आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली आहे. तर तिवसा येथे कडकडीत बंद पाळण्यात आला होता. अनिरुद्ध उगले, झूम ऑन न्यूज, अमरावती. देशातील सर्व शेतकऱ्यांनी एक व्हायला पाहिजे. सर्व आमदार खासदारांना त्यांच्या घरात आणलं पाहिजे आणि प्रधानमंत्र्याला त्याच्या निवासाच्या बाहेर निघू दिलं नाही पाहिजे. या प्रकारचा जर आपण सत्याग्रह करू, या प्रकारची मागणी करू, या प्रकारची जर आपण ज्वाला पेटून तिचं मशालीत रूपांतर करून वनवा पेटू, तरच शेतकरी हिताचे कायदे होतील. हा जो काळा कायदा हा सरकारने ताबडतोब परत घेतला पाहिजे. नाही तर जो वनवा पेटेल त्याच्यात जळण्यास तयार राहिलं पाहिजे. मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड आणि त्याचे 33 कक्ष या सर्व कायद्याच्या विरोधात आहेत. महाराष्ट्रभर संपूर्ण मराठा सेवा संघाचा आणि त्यांच्या 33 कक्षाचा या शेतकरी संपाला पाठिंबा आहे. आणि आजच्या भारत बंदला सगळ्याचा पाठिंबा आहे. एवढ्याने जर भागला नाही
तर आम्ही रस्त्यावर येण्यास सुद्धा तयार आहोत. शेतकऱ्यांच्या हितासाठी जे जे करावं लागेल ते करण्यास मराठा सेवा संघ तयार आहे. त्याचे 33 कक्ष सुद्धा तयार आहे. शेतकऱ्यावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार नाही आणि जेव्हा जे करतील त्यांना धडा शिकू. शेतकरी विरोधी कायद्याचा बळीराजाचा शेतकरी विरोधी कायद्याचा शेतकरी विरोधी कायद्याचा जय जवान जय किसान जय जवान जय किसान. शेतकऱ्याच्या सन्मानात जिजाऊ ब्रिगेड मैदानात शेतकऱ्यांच्या सन्मानात जिजाऊ ब्रिगेड मैदानात जय जिजाऊ जय शिवराय. दिल्ली सीमेवर ठिय्या देऊन बसलेल्या संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी किसान समन्वय समितीने सर्व देशभरामध्ये जनतेला आवाहन केलं होतं. त्या आवाहनाला प्रतिसाद देत अमरावती जिल्ह्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, वंचित बहुजन आघाडी, किसान समन्वय समिती यांच्यासह आम आदमी पार्टी यांच्यासह आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना विनंती करणं मार्केटमध्ये निघत आहोत. आमची प्रमुख मागणी अशी आहे की केंद्र सरकारने केलेले प्रमुख कायदे रद्द करा. यासाठी महाविकास आघाडीचे घटक पक्ष देखील या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत. ते आणि आम्ही सर्वत्र या अमरावती जिल्ह्यामध्ये एकाच ठिकाणी समारोप करणार आहोत. शेतकऱ्यांच्या या सर्व आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे देशभरातून. आज पूरे भारत में किसान के जो खिलाफ में जो कानून केंद्र सरकार द्वारा पारित किए गए, उसके खिलाफ में आज पूरे भारत में किसान कानून के खिलाफ में भारत बंद का आह्वान किया गया. इसीलिए आज हम बहुजन क्रांति मोर्चा, राष्ट्रीय किसान मोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क, भारत मुक्ति मोर्चा, ऐसे कई संगठनों के माध्यम से पूरे भारत में इस बंद को हम समर्थन करते हैं. हमारी ऐसी डिमांड है कि केंद्र सरकार द्वारा जो 3 कानून किसान के खिलाफ में पारित किए गए वो तुरंत रद्द किए जाए. जो बुज़ुर्ग जो किसान आंदोलक थे उनकी जो उसमें मौत हुई, उनके जो जिम्मेदार लोग हैं उनके खिलाफ में कार्रवाई की जाए और उनके जो आंदोलक बुज़ुर्ग थे उनके फैमिली को 1 करोड़ का मुआवजा दी जाए. ये हमारी उसमें डिमांड है. हमारा ऐसा मानना है कि केंद्र सरकार, बीजेपी सरकार ये जो कानून पास कर रहा है, इसके पीछे एक वजह है कि उनको ऐसा लगता है कि हमें जनता की वोट की ज़रूरत नहीं. इसका मूल कारण है ईवीएम मशीन. तो हमारी ऐसी डिमांड है कि ये ईवीएम मशीन का जो बैलेट पेपर से वोटिंग पर लाए जाए, ईवीएम मशीन को रद्द की जाए. और दूसरा एक मामला था कि सुप्रीम कोर्ट ने 8 अक्टूबर 2013 को जो ईवीएम मशीन के खिलाफ में निर्णय दिया, उसका पालन किया जाए, अन्यथा वो बैलेट पेपर पे हमारे वोटिंग की जाए. इन्हीं मुद्दों के साथ हम इस भारत बंद में किसान के साथ में हैं और आने वाले वक्त में अगर ये कानून पीछे नहीं लिया जाए तो इससे भी बड़ा आंदोलन बहुजन क्रांति मोर्चा और किसान मोर्चा करेंगे. इसके लिए आज संपूर्ण देशामध्ये भारत बंदचं आवाहन केलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आजचं हा बंदचं आवाहन सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे आणि सर्वपक्षीय या ठिकाणी बंदचं अमरावती जिल्ह्यातील आणि अमरावती शहरातील सर्व या ठिकाणी व्यापारी संघटना असेल, कपडा व्यापारी असेल, औषधधारे असेल आणि जे छोटे मोठे व्यापारी आहेत, बाजार समिती आहेत आणि सर्व पक्षीय या ठिकाणी महाविकास आघाडीचे सर्व पक्ष बी आहे, CKP आहे आणि हे सगळेजण जे आहेत त्यांच्या माध्यमातून हा बंदचं आवाहन केलं आणि सकाळी 9 वाजतापासून एटीन चौकातून या ठिकाणी राष्ट्रपती चौकातून तर आपण एटीन चौकापर्यंत आम्ही या ठिकाणी सर्वांनी सहभाग घेऊ. सर्व व्यापाऱ्यांना आणि सर्व दुकानदारांना या ठिकाणी आवाहन केलं की या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विषयात जो मोदी सरकारने आणि केंद्र सरकारने जो कायदा केला आहे हा कायदा रद्द झाला पाहिजे. हा काळा कायदा आहे, शेतकऱ्यावर अन्याय करणारा कायदा आहे. हा कायदा रद्द झाला पाहिजे म्हणून या ठिकाणी आव्हान करण्यासाठी आणि हा कायदा मागे घेण्यासाठी आज बंदचं आवाहन केलेलं आहे. या ठिकाणी दिल्लीमध्ये गेल्या 11 दिवसापासून हरियाणा असेल, पंजाब असेल, त्यांचे सर्व शेतकरी त्या ठिकाणी दिल्लीमध्ये जाण्यासाठी आणि कायदा रद्द करण्यासाठी एकत्रित आले आहे. म्हणून त्यांनासुद्धा पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आवाहन केलं आहे. या ठिकाणी सर्व
सर्व माझ्या शेतकरी बांधवांना न्याय मिळण्यासाठी आम्ही सर्वजण लढत राहू. हा कायदा रद्दच झाला पाहिजे. मोदी सरकारने हा कायदा जो यांनी मंजूर केलेला आहे तो रद्द करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आव्हान करतो. आजचा बंदचं आव्हान आहे. याच्या पुढे सुद्धा हे आंदोलन चालू राहणार आहे आणि आम्ही सगळेजण या ठिकाणी सहभागी. या कृषी विधेयक बिलाच्या विरोधात तुम्ही शहरात काय काय बंद केलेलं आहे? आपल्या शहरात कुठं कुठं तुम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे? कसं आहे, पंजाब दिल्लीमध्ये जे शेतकऱ्यांचं भव्य आंदोलन सुरू झालं त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आजचा बंद जाहीर करण्यात आला होता. आणि या बंदच्या निमित्तानं सर्व पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडी सगळे पक्ष, CPM, CPI, रिपब्लिकन पक्ष, मुस्लिम लीग हे सर्व पक्ष एकत्र होऊन आम्ही अमरावती बंद करण्याच्या दृष्टिकोनातून व्यवस्थित आखणी केली. आणि आज जर तुम्ही पाहत असाल तर आज संपूर्ण अमरावती अतिशय व्यवस्थितपणानं बंद झाली आहे, स्वयंस्फूर्त बंद झाली आहे. कोणालाही आग्रह करण्याचं काम नाही, गडबड करण्याचं काम नाही. कारण शेवटी प्रत्येकजण शेतकरी आहे. इथला जो व्यापारी आहे तोही शेतकरी आहे आणि त्याच्या काय अडचणी आहे हे त्यांना त्यांच्या माहिती आहे. त्याच्यामुळे प्रत्येक व्यापारी, प्रत्येक प्रतिष्ठान यांनी कालच पाठिंब्याचे पत्र जाहीर केले, पाठिंबे काढले आणि आज त्यांनी संपूर्ण अमरावती शहर आणि जिल्हा, पूर्ण जिल्हाभर या ठिकाणी बंद आहे. मला आता जे मेसेज मिळाला, अंजनगाव सुरजी दर्यापूर रोडवर शेतकरी रस्त्यावर बसलेले आहे. त्यानंतर नांदगाव खंडेश्वरजवळ शिवनीमध्ये लोक रस्त्यावर बसलेले आहे. चांदूर रेल्वे धामणगाव रोडवर लोक रस्त्यावर बसले आहे. म्हणजे उत्स्फूर्तपणे या विरोधात संपूर्ण माणूस सगळा उभा झाला आहे, शेतकरी उभा झाला आहे. संपूर्ण व्यापाराचा या गोष्टीला पाठिंबा आहे. कारण की जो कायदा केला गेला त्या कायद्यामध्ये कोणाचाही विचार न घेता, वास्तविक केंद्र सरकार जेव्हा एखादा कायदा करतं तेव्हा लोकसभेमध्ये भरपूर चर्चा होते, राज्यसभामध्ये भरपूर चर्चा होते आणि जर दुमत असेल, त्यामध्ये एकमत होत नसेल तर त्या कायद्याचा मसुदा हा स्टँडिंग कमिटीकडे पाठवला जातो. परंतु असं कोणतंही न करता बहुमताच्या बळावर हा कायदा पास केला गेला आणि तो शेतकऱ्याच्या हिताचा नाही. त्याच्यामुळे संपूर्ण जनता आज शेतच्या पाठीशी आहे. आजच्या भारत बंदच्या आवाहनाला महाराष्ट्रामधील आंबेगाव आणि अमरावती येथे दिलेल्या प्रतिसादाची ही प्रातिनिधिक उदाहरणं झूम ऑन न्यूज आपल्यासमोर सादर करीत आहे. स्वप्नील सूर्यवंशी, झूम ऑन न्यूज, पुणे.